नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या 27 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. रमा आणि अक्षय आता स्कूलमधल्या किचनमध्ये बंद असतात आणि ते दोघे एकाच रूममध्ये असतात. त्यावेळी आता अक्षयने केक बनवलेला असतो, तर रमा म्हणत असते मुलांसाठी एवढाच केक. तर अक्षय म्हणतो या मुलांसाठी. तर रमा त्याच्याकडे बघत असते, तर अक्षय तिला म्हणतो आपण दोघं मिळून कट करूया ना, सेलिब्रेट करूया आपलं अडकणं. तर आता टेबलवरती इकडे इकडे कॅन्डल्स लावल्या जातात आणि अक्षय आणि रमा हे दोघे मिळून केक कट करतात आणि त्यानंतर ते आता डिनरसुद्धा करत असतात. तर अक्षय त्याच्या हातांनी तो रमाला खाऊ घालतो आणि रमासुद्धा खूप भावूक झालेली असते, कारण रमाचंसुद्धा खरंच अक्षयवर मनापासून खूप प्रेम असतं. आणि अशा प्रकारे आता अक्षय आणि रमाची तर डिनर डेट झाली आहे. परंतु काही वेळातच आता साई आणि अण्णासाहेब हे दोघेही दरवाजाच्या बाहेर येतात आणि अण्णासाहेब दरवाजा वाजवत असतात आणि ते म्हणतात, रमा, अक्षय, दरवाजा उघडा, आम्हाला माहिती आहे तुम्ही दोघेही आतच आहात. तर आता यामुळे तर रमा चांगलीच घाबरते आणि तिला कळत नाही की आता काय करावं. त्यावेळी आता अक्षय रमाला म्हणत असतो, तू अजूनही माझ्यावरच प्रेम करतेस, मला माहिती आहे, बोल आय लव्ह यू. परंतु आता रमा मात्र नाही अशी मान हलवत असते. अक्षय परंतु तिला तरीही म्हणत असतो, म्हण तू माझ्यासोबतच लग्न करणार आहेस. आता ते काही दरवाजा उघडत नसतात. त्यावेळी आता अण्णासाहेब साईला म्हणतात की आतल्या बाजूची जी खिडकी आहे ना, त्या ठिकाणी जाऊन उभं राहतो, कारण काय ना, हा अक्षय आता रमाला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल. परंतु इकडे अक्षय आणि रमा यांचं तर काही वेगळंच चालू असतं आणि अक्षय रमाला म्हणत असतो, बोल ना, कबूल कर. तर रमा म्हणते, मी तुमच्याशीच. आणि रमा खरंच आता खूप भावूक झालेली असते आणि ते अक्षयच्याच डोळ्यात बघत असते. तर तुम्हाला काय वाटतं, ती या सगळ्या ओघामध्ये बोलून जाईल का, की तिचं अक्षयवरच प्रेम आहे आणि ती अक्षयसोबतच लग्न करणार आहे? तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागात.